मी NCAचा अध्यक्ष आहे. नमस्कार, प्रभात समाचार लाईव्हमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण NCAच्या अध्यक्ष जे मोहक पाटील आहेत त्यांच्याशी या मैदानाविषयी जाणून घेणार आहोत आणि ह्या वर्षामधल्या झालेले क्रिकेट सामने आहेत त्यांची पार्श्वभूमी जाणून घेणार. सर, काय सांगाल, इथे प्रत्येक दिवशी असे क्रिकेट सामने खेळले जातात आणि त्यामुळे शाळेतील मुलांना प्रोत्साहन मिळते. अंडर-14, अंडर-16, अंडर-19, काय सांगाल इथे ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीने थोडेसे सामने दिसत आहेत? सर्वात प्रथम मी आमचे मामा पकडी मामा यांचं म्हणजे स्वागत करून आज जो तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे, या ग्राउंडवरची सगळ्यात जास्त माहिती ते देतीलच. ही जी स्पर्धा आहे आज इथे होत आहे शिरपाडा क्रीडा मंडळाद्वारे, ती अंडर-14 14 वर्षाखालील आहे आणि त्याच्या अगोदर नालासोपारा क्रिकेट असोसिएशननी 16 वर्षाखालील भरवली येते. हे दोन्ही मंडळ आज खरोखरच आज मुलांना एक चांगलं माध्यम म्हणजे क्रिकेटचं जो खेळ आहे त्यासाठी जे मैदान उपलब्ध करून देत आहेत आणि आज हे कौतुकास्पद आहे कारण आपल्या या ग्राउंडवरून आयुष मात्रे खेळून गेलेले आहेत आणि ही 2 संस्था आणि आजची जी ही टुर्नामेंट चालू आहे आताची ही शिरपाडा क्रीडा मंडळाद्वारे म्हणजे 14 वर्षाखालील ही खरोखरच सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक चांगलं माध्यम आहे आणि आपल्या सोपाऱ्यातलं क्रिकेट फार मोठं आहे. त्याच्यातूनच मी जसा आता मागे उल्लेख केला असा आयुष मात्रे घडणार आहेत आणि मोठे मोठे खेळाडू बाजूला आपल्या विरारून पृथ्वी शाह घडलेला आहे, असे मोठे खेळाडू इकडून घडणार आहेत आणि आपल्या स्थानिक लेवलला पण मोठे मोठे खेळाडू जसं आता आमच्याबरोबर विशाल आहे, पण नंतर मुसावीर खुटे आहेत, असे प्लेयर पण इथून सोपाऱ्यातून घडलेले आहेत आणि खरोखरच मी नालासोपारा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मामांची पूर्ण टीम म्हणजे अल्पेश आहे, यतीन आहे, शिरपाडा क्रीडा मंडळाचे, यांना खरोखरच मी कौतुक करेल त्यांचं का त्यांनी अंडर-14ची स्पर्धाला आज उद्घाटन केलेलं आहे आणि ही स्पर्धा खरोखरच चांगली जोर देईल आणि पुढील वर्षातूनच याचे आपल्याला चांगले परिणाम म्हणजे क्रिकेटर इथून मिळतील. सर, आताच तुम्ही पृथ्वी शाहचा उल्लेख केला होता. आताच अंडर-19 वर्ल्ड कप एक कॅप्टन म्हणून घेऊन इथपर्यंत आलेत. नालासोपारा वसई विरार महानगरपालिका ही फार मोठी महानगरपालिका आहे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेत अशा प्रकारचे क्रीडांगणं ऑलिम्पिकसारखे तयार झाले पाहिजेत कारण ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेमध्ये आपल्या नालासोपारा वसई विरारमधून पण खेळाडू गेले पाहिजे. यासाठी आणखी जास्तीत जास्त मैदानं उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मग ते नगरसेवक असावे, आमदार असावे, खासदार हवे यांनी काय करायला पाहिजे? चांगला प्रश्न आहे. प्रशासकीय राजवट होती आणि आत्ताच महापालिका निवडणुका झाल्यावर आपल्याला माहीतच असेल बहुजन विकास आघाडीचं सत्ता स्थापन झालेली आहे आणि पहिल्याच महासभेत आपल्या माहितीसाठी सांगतो जे प्रलंबित जे बहुउद्देशीय म्हणजे तुम्ही जे सांगितलं न फक्त क्रिकेट नाही, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, लॉन टेनिस, भालाफेक, थाळीफेक असं बहुउद्देशीय एक मैदान आपल्या विरारच्या माडाच्या इकडे धर्तीवर तयार होत आहे आणि त्यासाठी पाठपुरावा चाललेला आहे. येणारे जे महापौर म्हणजे आपले अजीवन पाटील साहेब आहेत यांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे का या 6 महिन्यात त्याची आणि येणाऱ्या म्हणजे एखाद वर्षात मला वाटते ते पूर्णत्वास जाईल आणि खरोखरच एक वसईला मोठं एक क्रीडा संकुल मिळेल ज्यातूनच नुसतेच क्रिकेटपटू नाही इतर खेळातले पण प्रावीण्य दाखवणारे खेळाडू आपल्याला मिळतील. सर, यानंतर इथे महापौर चषक होणार आहे, त्या दृष्टिकोनातून किती सामने इथे आणि कुठून सामने भरले जाणार आहेत? मी थोडासा याच्यात बदल सांगतो. महापौरांना आम्ही जेव्हा भेटलो होतो त्यांनी स्वतःच्या नावाचा उल्लेख करायला टाळलेला आहे. तर त्यांनी हाच जो कप आहे जो आम्ही लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या नावाने लोकनेते चषक भरवत आहोत आणि ती मोठ्यांसाठी ओपन टुर्नामेंट आहेत. म्हणजे याच ग्राउंडवर एक चांगला खेळ बघायला मिळेल. म्हणजे ओपन टुर्नामेंटमध्ये सर्वात चांगले खेळाडू पालघरपासून ते मुंबईचे आपल्याला या क्रिकेट ग्राउंडवर खेळायला बघायला मिळालं आहे. नक्कीच. आपल्याबरोबर मामा आहेत. मामा, काय सांगाल, कारण तुम्हाला ह्या क्रिकेटविषयी चांगल्या प्रकारची जी माहिती आहे ती आपल्या ह्या नवीन खेळाडूंपर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुमचं मार्गदर्शन त्यांना चांगल्या प्रकारचं लाभलं पाहिजे. 10/4/86ला जेव्हा आम्ही ग्राउंड तयार करायला लागलो तेव्हा पहिल्या सरपंचांनी स्टे दिला होता. विलास विजयच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टरला जाऊन शंकरनबाईला भेटलो आणि तिने आम्हाला पहिला प्रश्न सांगितला, हा स्टे देणारा सरपंच कोण, म्हणून तिने आम्हाला खेळण्यासाठी ते मैदान उपलब्ध करून दिलं आणि तेव्हापासून 32 वर्ष सतत आम्ही मॅटिंगवर इथे खेळलो. नंतर महापालिकेने आमच्याकडून लिहून घेतलं नाहरकत प्रमाणपत्र आणि हे ग्राउंड बनवलेलं आहे. पण मी त्यांना अशी विनंती करतो की नुसतं इकडचं ग्राउंड नाही, मागे पण ओस पडलेली जागा आहे 24 एकर, तिकडे आम्हाला एक ग्राउंड आणखीन चांगलं करून द्या.
म्हणजे लवकरात लवकर टुर्नामेंट होतील. आणि महापालिकेमध्ये नुसते पैसा खर्च खेळण्यासाठी त्यांच्याकडे एक पण टीम मिळत नाही. आणि त्यांची स्पर्धा भरावा आहे, सगळ्या टीम भरावा आहे. त्याच्याकडे स्पोर्ट कोटा ती तरतूद आहे. मी इन्कम टॅक्स कस्टममध्ये सगळे भरण्यासाठी मी आंदोलन पण केलेलं आहे. आणि मी 46 वर्षाचे टुर्नामेंट घेतो अजूनपर्यंत. आणि तिकडे सगळे स्पोर्ट कोटा भरला जातो. असं इकडे झालं पाहिजे. नुसतं ग्राउंड बनवून चालणार नाही, तर तुमच्याकडे महापालिकेची स्वतःचा टीम पाहिजे. सगळ्या टीम, क्रिकेटच असं नाही. सर, या मैदानाची तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आहे, सोपारक मैदानाची. याविषयी अजून काय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे? ग्राउंड वगैरे बरोबर म्हणत नाही. माळी आहे, 4 माळी आहेत. नुसते येऊन बसतात, रोलिंग करतात न जातात. त्यांनी स्ट्राईक केलेला, पण मी 2 माळी आणून 1200 रुपयात केलं काम. त्यांना 2000 रुपये आता आम्हाला रोज द्यायला लागतात. महापालिका काहीच करत नाही. आमच्या ताब्यात द्या सुरपारकचं. बघा ग्राउंड कसं चकाचक करून दाखवतो म्हणून. जे महानगरपालिकेच्या ताब्यात असल्यामुळे माझ्या ताब्यात होता. मी पंकज ठाकूरला पण बोललेलं आहे, माझ्या ताब्यात दे. बघा मी बॉम्बेचे माळी आणून कसं ग्राउंड करतो बघा, कशी करतो. हे कचरा आता आमचे 2 दिवस लावलेले गाडी, पण मागचं कचरा सगळं काढलं त्यांनी, कळलं का. हे नुसते येऊन बसतात, काहीच काम करत नाही. सर, आज अंडर 14मधले मुलांचे क्रिकेटचे सामने चालू आहेत. आणि आज चांगल्या प्रकारची छोटी मुलं प्लेट करताना दिसत आहेत, डाय मारताना दिसतात. काय त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काय तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा? त्यांना मार्गदर्शन करतो ना आम्ही. आता ट्रेनिंग वगैरे देणारे आहेत तिथे कोच बीच, ते करतात. आणि पोरात अशी चांगली खेळतात. त्यांना आणखीन मॅचेस खेळायला मिळायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि दुसरं आहे, क्रिकेटमध्ये मी सगळे रेकॉर्ड केलेले आहेत. 0.5चा रेकॉर्ड पण केलेला आहे. मला आचरेकर सरांनी सुद्धा माझा सत्कार केलेला आहे. शिवलकरनी पण सत्कार केलेला आहे. मी नुसता इथे पहिला आमच्याकडे कोण नव्हतं, कोच नव्हतं, कोण काय होतं. गुलामभाऊ काजींनी टीम काढली, आम्ही खेळलो ना, ऑफिसला लागलो, तिकडे चमकलो. आणि तिकडे स्पोर्ट कोटा भरायला लागलो. मी सेक्रेटरी 22 वर्ष होतो. आणि ते 88 ते 2011 पण कोच होतो. संजय पाटीलचा पण कोच होतो. अमित वेलासकरचा, संजय पाटीलचा, पुष्पराज जाधवचा कोच होतो. 14 वेळा चॅम्पियनशिप मिळाली नॅशनल लेवलच्या टुर्नामेंटची. सर, आता वसई विरारमधून चांगल्या प्रकारचे मुलं आपल्याकडे आता नॅशनल लेवलला चमकत आहेत. आता पृथ्वी शॉ म्हणा किंवा आयुष म्हात्रेसारखे प्लेयर आता आपल्याकडे जात आहेत. काय वाटतं सोपारी नगरचा आनंद? चांगले आहेत, पण ते ट्रेनिंग घ्यायला बॉम्बेलाच जातात ना शेवटी. ते इथे आले पाहिजेत, पण इथे ट्रेनिंग कोच देणारा चांगला पाहिजे. इकडे कोच चांगला पाहिजे, दुसरा काय आहे नक्कीच. आणि ग्राउंडचं काही परिस्थिती बघा, काय बरोबर काही गाडवर सकाळी माळी येतात, रोलिंग करतात, जातात, काहीच करत नाही. 4 बसलेले आहेत तिकडे. नक्कीच. आमचे तिकडचे आहेत ना, माझ्या कर्नाटक ग्राउंड माझ्याकडे आहे. कर्नाटकाचे ग्राउंड आहे ना, तिकडे माळी हे पण लावतात. काय आपल्या रन्स वगैरे प्लेटी पण लावतात. मॅडम नमस्कार. सर्वप्रथम आपण नगरसेवक मॅडम आहेत, त्यामुळे आपलं मी खूप स्वागत करतो. आणि आज असं तुम्ही बोललात की तुमची छोटी पण आज इथे क्रिकेटचं खेळते, तर एक आनंद बघायला फार वेगळा वाटतो की आपलं मूल खेळत असताना समोर एखादं जे चलचित्र आपल्याला आज चांगल्या प्रकारचं दिसते. काय सांगाल मैदानाविषयी पण आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी काय? नमस्कार, मी नगरसेविका सारल. आज सोपारा क्रीडा मंडळ आयोजित अंडर 14 स्पर्धेसाठी उपस्थित सर्वांचे मी प्रथम स्वागत करते. आणि त्या प्रत्येक मुलांना अभिनंदन करते की त्यांची ही पहिली स्टेज आहे. आणि सोपारा क्रीडा मंडळाचे आभार मानते की त्यांनी ह्या मुलांना हे ग्राउंड दिल्याबद्दल आणि हा स्थान दिल्याबद्दल. आणि प्रत्येक कोचचे देखील मी आभार मानते. आपल्या वसईतून आयुष म्हात्रेसारखे अनेक आयुष म्हात्रे व्हावेत अशीच मी प्रत्येक कोचला विनंती करते की प्रत्येक मुलांना तुम्ही चांगल्या प्रकारे घडवून घ्या आणि आपल्या वसईचं नाव कुठेतरी नकाशात चांगल्या प्रकारे. आपल्या छोटीसाठी काय उद्दिष्ट पुढे ठेवले आहेत आपण? माझ्या मुलगी म्हणजे एक पेसर बॉलर आहे. सो ती चांगली बॉलर व्हावी आणि कुठेतरी आमचं म्हणजे आपल्या वसईचं नाव उज्ज्वल करावं. आता सध्या कुठच्या क्लबमधून खेळते या स्कूलमधून? आता विहान अकॅडमी म्हणजेच विशाल सर, बाळा सर आहेत, त्यांच्याबरोबर ती शनिवार रविवार प्रॅक्टिससाठी जाते. आणि प्लस आपली अमय क्लबमध्ये खेळते. अमय क्लबमध्ये ती बाईट येऊ शकेल, तिचे पण घ्या ना. दरवर्षी आमचा एक संकल्प होता की लहान मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून. तर दरवर्षी फक्त मोठ्या लोकांच्या टुर्नामेंट व्हायच्या. आणि ह्यावर्षी आम्ही NCA आणि सुपर क्रीडा मंडळ हे दोघांनी मिळून एक ठरवलं की बाबा ह्यावर्षी काही झालं तरी अंडर 14, अंडर 16 आणि अंडर 12 ह्या टुर्नामेंट आपल्या सोपाऱ्यामध्ये झालंच पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही यावर्षी ते चालू केलेलं आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही एकच उद्दिष्ट ठेवले आहे की जास्तीत जास्त लहान मुलांचे सामने खेळायचे आणि मोठ्या मुलांचे जरा सामने कमी करता यावे. नक्कीच. सर बोलताय ना, मी काय बोलणार. तरच नाव मिळालं पाहिजे. अशाकरता आम्ही पाठपुरा केलेला आहे. ती मागणी आहेच आहे. हां, मागणी आहे आणि ती झालीच पाहिजे. पत्रव्यवहार झालेले आहेत का? झालेले आहेत सगळं. कारण त्यांचं योगदान फार या मैदानासाठी आहे. 24 एकर जागा ही त्याच्यामुळे अडकली गेलेली आहे, म्हणून त्याचं नाव मिळालंच पाहिजे. तसं आपला राजू पाटील पण त्याला तयार पण झालेला आहे. नाही, आता नवीन महानगरपालिका आली,
पहिलीच त्यांनी आम्हाला- महासभा आप- झालेली आहे. आपण सांगितलं. आपण जर अगोदर पत्रव्यवहार केलेत तर पुढील महासभेमध्ये ते प्रस्ताव यावेत हां. आणि आपले जे आजूबाजूचे नगरसेवक आहेत त्यांनी तो मुद्दा मांडावा. यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. आमच्या माध्यमातून पण जर सहकार्य लागलं तर आम्ही पण आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी नक्कीच आज उपोषणाला पण बसायला तयार आहे. नक्कीच आपण सर्व मैदान पाहिलं आहेत की छोटी छोटी मुलं ह्या मैदानावर अंडर 14मधून खेळत आहेत आणि उत्साहाचं असं वातावरण दिसतं आहे आणि ह्या मैदानावरती सर्वच लोक चांगल्या प्रकारचं प्रॅक्टिस करत असतात. आज पाहिलं असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचे इथे ट्रेनिंग पण दिली जाते आणि असेच सामने जर इथे झालेत तर आयुष म्हात्रेसारखे अनेक आयुष म्हात्रे असेच आता लोक बोलत आहेत की पुढे जाऊ शकतात. कॅमेरामन रवीसाहेब भालचंद्र ओलम, प्रवास. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.